तर नागपूरच्या 11 पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये गेले 2 दिवस संचारबंदी असल्यामुळे नागपूरच्या बाजारपेठेवर त्याचा परिणाम झालाय। नागपूरच्या महाल इतवारी परिसरातील सोने चांदी आणि कपड्याच्या व्यापाऱ्यांवरही संचारबंदीचा मोठा फटका बसतोय। या संदर्भात जेम्स अँड ज्वेलरी संघटनेचे अध्यक्ष राजेश रोकडे यांच्यासोबत बातचीत केली। आमचे प्रतिनिधी प्रवीण मुधोळकर यांनी या संपूर्ण प्रकरणावर बोलण्यासाठी राजेश रोकडे जेम्स अँड ज्वेलर्स चे प्रमुख पदाधिकारी आणि अध्यक्ष आपल्या सोबत आहेत आणि त्यांना विचारूया। नागपूरचे प्रसिद्ध ज्वेलर्स आहेत ते। राजेश भाऊ, काय सांगाल? दर दिवशी 250-300 कोटीचं नुकसान होतंय, काय स्थिती आहे 2 दिवसाची? बिलकुल, हे खूप दुःखद घटना आहे आणि ही आम्हाला बिलकुल अपेक्षित होती नागपुरात असं होईल म्हणून। ही जेव्हा घटना सोमवारी घडली त्यावेळेस आम्हाला असं वाटलंच नाही की असं काही इतक्या मोठ्या प्रमाणात ही काही याची तयारी असेल। परंतु जेव्हा आम्ही हे दुसऱ्या दिवशी बातम्यातून किंवा आपल्या माध्यमातून टीव्हीच्या माध्यमातून माहीत पडलं तेव्हा लक्षात आलं की हे खूप मोठी घटना घडलेली आहे आणि याचा इफेक्ट असा दिसतोय की 2 दिवसापासून संचारबंदी आहे आणि या संचारबंदीमुळे नक्कीच तुम्ही बोललेला आकडा 200 ते 250 कोटी नाही, त्याच्यापेक्षा जास्त पण राहू शकतो आणि त्याचा इफेक्ट जास्त दिवस राहू शकतं। कारण असं आहे की दुकानं जेव्हा बंद होतात ते जेव्हा पुन्हा दुकान उघडायचं असेल तर त्याला पुन्हा रुळावर यायला वेळ लागतं आणि फक्त बंद हा विषय नाही आहे। याच्या व्यतिरिक्त असं आहे की व्यापाऱ्यांनी खूप तयारी करून ठेवली होती। गुढीपाडवा सारखा एक मोठा सण 30 तारखेला महाराष्ट्रात मनवला जातो, तो एक मोठा सण आहे। सोबतच 31 मार्च आमचे भरपूर कामं असतात, सोबतच अक्षय तृतीयासारखा मोठा मुहूर्त पुढच्या महिन्यात आहे आणि हा पूर्ण लगन सरायाचा सीझन आहे। अशा लगन सरायाच्या सीझन मध्ये जर व्यापार बंद होईल तर नक्कीच याचा खूप मोठा नुकसान होतं। असे पण खूप व्यापारी आहेत ज्यांना रोज व्यापार करून रोज त्यांना दुकान चालवायचं असतं। अशा कंडिशन मध्ये व्यापारी खूप जास्त त्रासात आहे आणि लवकरात लवकर व्यापार ओपन व्हावं अशी आमची मागणी आहे। इतका दिलासा आहे की कमीत कमी आमचे लोकल आमदार जे आहेत प्रवीण दटकेजींनी ज्याप्रमाणे यांनी सांभाळलं इथे, त्याच्यामुळे खरंच की आम्हाला सुरक्षिततेचा एक जो आभास आहे तो आम्हाला मिळालेला आहे। हे शहर मुख्यमंत्र्यांचं आहे, ज्याप्रमाणे लवकरात लवकर या सगळ्या गोष्टी कंट्रोलमध्ये आल्या त्याच्यामुळे लवकरात लवकर तसंच संचारबंदी पण बंद व्हावी आणि मार्केट ओपन व्हावं अशी मागणी आम्ही करतोय। सर, हे सांगा, तुमचे ज्या पद्धतीने दुकान आहेत, महाल असेल, महाल, इतवारी, एअरपोर्ट, लक्ष्मीनगर आणि हिंगणा, कोराडी, बरोबर, तर संचारबंदी काहीच ठिकाणी आहे, तर बाकीचे जे तुमचे शोरूम्स आहे त्या ठिकाणी काय नुकसान होतंय? फायदा तिकडे काउंटर जे आहे ते व्यवस्थित आहे आणि इकडे त्रास होतोय का? तिकडे पण काही त्रास आहे? नाही बघा, असं नागपुरात आमचे टोटल 7 शोरूम आहे, परंतु आता 2 शोरूम मध्ये संचारबंदी आहे। जर इतवारी आणि गांधीबाग आणि महाल हे क्षेत्रात संचारबंदी आहे 11 पोलीस स्टेशन मध्ये। त्यामुळे अफवांवर कोणी विश्वास ठेवू नका। नागपूरची स्थिती ही नियंत्रणात आहे। फक्त 11 पोलीस स्टेशनच्या परिसरामध्ये संचारबंदी आहे आणि ती सुद्धा वेळोवेळी आढावा घेऊन उठवली जाईल असं पोलिसांचं म्हणणं आहे। प्रवीण मुधोळकर, NDTV मराठी, नागपूर।